नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधली युनिट 2 ह्याच्यातली कुठली पोएम शिकणार आहोत आपण 2.1 आणि कवितेचं नाव आहे, पोएमचं नाव आहे कुक्कू. तर मुलांनो, सर्वप्रथम काय करूया आपण, या पोएमचं काय करूया आपण, रीडिंग करूया. रीडिंग झाल्यानंतर आपण काय करूया, ती पोएम एक्सप्लेनेशन घेऊया आपण. चला तर मग पोएमला सुरुवात करूया. बघा काय दिलेलं आहे कवितेच्या ओळी. कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू. पुढची लाईन बघूया काय दिलेली आहे. इन एप्रिल आय ओपन माय बिल, इन एप्रिल आय ओपन माय बिल, इन जून आय चेंज माय ट्यून, इन जून आय चेंज माय ट्यून, इन जुलै अवे आय फ्ले, इन ऑगस्ट गो गो आय मस्ट, इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. तर अशा प्रकारे मुलांना काय केलेली आहे, आपण पोयम वाचून घेतलेली आहे. इथे जरा ते स्पीडली समोर समोर जात असल्यामुळे मला पण तेवढ्याच स्पीडली काय करावं लागलं, ते रीड करावं लागलं. तर पुन्हा मुलांना काय करूया, आपण ही पोयम अभ्यासूया. आपल्या पोयमचं नाव काय आहे मुलांना, कुक्कू. कुक्कू हा कुठला पक्षी असतो, आपण मराठीत काय म्हणतो, कुक्कूला म्हणतो आपण कोकिळा. तर इथे मुलांना हे कोकिळेचं जे वर्णन आहे, म्हणजे हे जे कुक्कू आहे, जे बर्ड आहे, ते कुठल्या महिन्यापासून कुठल्या महिन्यापर्यंत कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करतो, हे आपल्याला कवितेमध्ये दिलेलं आहे. आता इथे विचारलेलं आहे कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, म्हणजे काय म्हणतो, म्हणजे कवीने काय लिहिलंय, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, म्हणजे कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू म्हणजे तू काय करते. काय करते कोकिळा, सांगा बरं काय करते. प्रत्येक महिन्यात ती काय, तिचं म्हणजे ती गायला लागते, मग ती बाहेर निघून जाते, स्थलांतरित होते. तर हे जे स्टेप्स आहेत इथे या पोएम मध्ये आलेल्या आहेत. काय आहे तुम्हाला दिसतोय चित्रामध्ये, छान सूर्य दिसतोय, सन वर गेलेला दिसतो आहे, आणि इथे म्हणजे कुक्कू ही आलेली आहे. कुक्कू बघा, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू म्हणजे कुक्कू तू काय करते. तर इथे मुलांना काय दिलेलं आहे, इथे जे मंथ आहेत एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. कुठले कुठले मंथ आहेत मुलांना, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे हे 4 ते 5 महिन्याचा वर्णन इथे केलेले आहे. ती वेगवेगळ्या महिन्यात म्हणजे प्रत्येक मंथ मध्ये तिची कुठली ऍक्टिव्हिटी दिसते, म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी करते. तर मुलांना आपल्याला पिक्चर मध्ये काय दिसते आहे बघा, दिसते आहे हे कॅलेंडर दिसते आहे. इथे कुक्कू बसलेली आहे छान अशा सुंदर झाडावर, मागे सूर्य दिलेला आहे, सन दिसतो, असं सुंदर असं चित्र दिलेलं आहे. कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू म्हणजे कुक्कू कुक्कू तू काय करते, असा प्रश्न विचारलाय. बघा याच्यावर ही कुक्कू काय उत्तर देते, ही कोकिळा काय उत्तर देते. कुक्कू काय म्हणते मग, इन एप्रिल आय ओपन माय बिल, इन एप्रिल आय ओपन माय बिल. ती काय म्हणते, इन एप्रिल. एप्रिल काय आहे, आपला हा मंथ आहे, ठीक आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे काय आहेत, आपले इयरली मंथ्स आहेत. त्याच्यातला एक जो महिना आहे तो कुठला आहे, एप्रिल महिना. मग कुक्कूला विचारलंय की कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, तू काय करते. मग कुक्कू याच्यावर काय आन्सर देते, बघा हे कॅलेंडर दिसते आहे, एप्रिल महिना इथे चालू आहे. हा पूर्ण कुठल्या महिन्याचा हे आहे, डेट्स आहेत, ह्या एप्रिल महिन्याच्या डेट्स आहे. मग बघा कुक्कू काय उत्तर देते, इन एप्रिल आय ओपन माय बिल. बिल म्हणजे काय मुलांनो, त्यांची ही जी चोच असते बिक. बिक म्हणतो ना आपण, बिक म्हणजे चोच. तर इथे माय बिल म्हणजे काय, बिल यालाच म्हटलंय. बिल म्हणजेच काय, चोच. इन एप्रिल आय ओपन माय बिल, ती काय म्हणते, एप्रिल महिन्यामध्ये काय करते, आय ओपन माय बिल म्हणजे मी माझी चोच उघडायला सुरुवात करते, म्हणजे मी थोडं थोडं गाणं गायला लागते. असा प्रश्न होता कुक्कूला, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू. कुक्कू काय म्हणते याच्यावर आन्सर, इन एप्रिल म्हणजे मी एप्रिल महिन्यात काय करते, आय ओपन माय बिल म्हणजे मी माझी चोच अशी उघडते. ओपन म्हणजे काय, उघडणे. तिने काय उत्तर दिलेलं आहे, एप्रिल महिन्यात आय ओपन माय बिल मी माझी काय करते, चोच अशी उघडते. बघा म्हणजे ती थोडं थोडं गाणं गायला लागते, म्हणजे बोलायला सुरुवात करते. आता मुलांना एप्रिलच्या नंतर कुठला महिना येतो, एप्रिलच्या नंतर महिना कुठला येतो, कुठला मंथ येतो मुलांना बघा, सांगा मला. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. आणि एप्रिल नंतर कुठला मंथ असतो, एप्रिल नंतर असतो मे. कुठला महिना असतो, मे.
मग तिने पहिले उत्तर काय दिलं, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू, म्हणजे तू काय करते. तिने काय सांगितलं पहिलं, इन एप्रिल आय ओपन माय बिल, म्हणजे एप्रिल महिन्यात मी माझी चोच उघडते. आणि मग काय सांगितलं, इन मे आय सिंग ऑल अ डे. मग तिने मे महिन्यात एप्रिल मध्ये सांगितलं की ती तिची चोच थोडी ओपन करते, आणि मे महिन्यात काय करते, आय सिंग ऑल अ डे. आय सिंग म्हणजे गाणं गाणे, सिंग म्हणजे गाणं गाणे. आय सिंग ऑल अ डे म्हणजे मी संपूर्ण दिवस, ऑल डे म्हणजे संपूर्ण दिवस. ती काय म्हणते, इन मे म्हणजे मे महिन्यात मी संपूर्ण दिवस काय करत असते, गाणं गात असते. मुलांना या कवितेत आपल्याला तेच सांगितलेलं आहे की कुक्कू ही प्रत्येक महिन्यात कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी करते. आणि तिला प्रश्न पण केलेला आहे, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू. तिने एप्रिल महिन्याचं सांगितलं की एप्रिल महिन्यात आय ओपन माय बिग बिल म्हणजे मी माझी चोच उघडते. इन मे आय सिंग अ सॉन्ग म्हणजे आय सिंग अ सॉन्ग ऑल डे म्हणजे मी संपूर्ण दिवस काय करत असते, मी मे महिन्यात गाणं गात असते. आता सांगा मुलांनो, मे नंतर कुठला महिना येईल, मे नंतर येईल जून. मे नंतर कुठला महिना येतो, जून महिना येतो. जूनची स्पेलिंग काय आहे मुलांनो, JUNE, जून. कुठला महिना आहे हा, जून. 6 मंथ आहे. इन जून आय चेंज माय ट्यून. इन जून आय चेंज माय ट्यून. ट्यून म्हणजे काय, स्वर. ट्यून म्हणजे स्वर, गाण्याची पद्धत, गाण्याची पद्धत ना, किंवा धून पण म्हणू शकतो. ट्यून म्हणजे धून. इन जून आय चेंज माय ट्यून. काय म्हणते ती, मी जून महिन्यात काय करते, आय चेंज माय ट्यून म्हणजे मी वेगळं काय प्रकारे गायला लागते, मी अजून सुरात गायला लागते. मी चांगल्या काय आपलं ताल सुरात म्हणजे धून मध्ये गायला लागते. ट्यून मध्ये वेगळ्या वेगळ्या धून मध्ये मी गायला लागते. ट्यून म्हणजेच काय, वेगळ्या स्वरात म्हणावं किंवा वेगळ्या धून मध्ये असं सुंदर आवाज काढून काय करते, ती गाणं गायला लागते. इन जून आय चेंज माय ट्यून. जून महिन्यात मी वेगळ्या ट्यून मध्ये म्हणजे वेगळ्या धून मध्ये वेगळ्या स्वरात मी गाणं गायला लागते. आता बघा मग काय आहे, जून महिन्यात तिने सांगितलं ती काय करते. आता जूनच्या नंतर काय येईल, जुलै. आता बघा जुलै महिन्यात काय असते, इन जुलै अवे आय फ्लाय. जुलै महिन्यात काय होतो मुलांना, पावसाळा चालू होतो आपल्या इकडे. ठीक आहे, जून महिन्यात काय होते, आपल्या इकडे पावसाळा सुरू होतो. म्हणून ही काय करते, कुक्कू आय अवे आय फ्लाय म्हणजे ती दूर कुठेतरी निघून जाते, म्हणजे स्थलांतरित करते. आपल्या प्रदेशातून ती कुठल्या तरी दुसऱ्या प्रदेशात काय करते, उडून जाते. काय म्हटलं आहे, इन जुलै अवे आय फ्लाय. जुलै महिन्यात काय करते, मी खूप दूर उडून जाते. अवे फ्लाय म्हणजे खूप दूर उडून जाते. बघा प्रत्येक महिन्यातली तिने तिची ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. बघा जुलै महिन्यानंतर काय येतो, इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट. आणि ऑगस्ट मध्ये काय असते ती, गो गो आय मस्ट. गो म्हणजे जाणे, म्हणजे मी पुन्हा पुन्हा काय करते, पुन्हा पुन्हा जाते किंवा परत येते. इन ऑगस्ट गो गो आय मस्ट म्हणजे मी जात असते अशी, मी उडत असते अशी. तर अशा प्रकारे मुलांना आपल्याला या पोयम मध्ये काय दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि हे प्रत्येक महिन्याचं काय आहे तिने सांगितलं आहे. तर मुलांना आपण काय करूया, कुक्कूचं म्हणजे पुन्हा एकदा रिवाइज करूया. काय सांगितलेलं आहे, कुक्कू कुक्कू व्हॉट डू यू डू म्हणजे कुक्कूला विचारलंय तू काय करते. ती काय म्हणते, इन एप्रिल आय ओपन माय बिग. एप्रिल महिन्यात मी माझी चोच उघडते. इन जुलै आय सिंग अ सॉन्ग ऑल डे. सॉरी, इन एप्रिल इन मे आय सिंग अ सॉन्ग ऑल डे म्हणजे ती संपूर्ण दिवस गाणं गात असते. मग काय असते, मग मे महिन्यात झाला. जून महिन्यात काय करते ती बघूया. जून महिन्यात काय करते ती, तिची बघा एप्रिल महिन्यात ओपन माय बिल. मग मे मध्ये पूर्ण दिवस संपूर्ण गात असते. जून महिन्यात ती तिची ट्यून चेंज करते. जुलै मध्ये दूर उडून जाते. आणि ऑगस्ट मध्ये काय करते, ते पुन्हा येते, पुन्हा परत येते. ती ज्या ठिकाणाहून उडून गेली होती त्या ठिकाणात ती पुन्हा परत येते. तर इथे कुक्कुनी म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ह्या 5 महिन्यात ती कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करते हे आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे मुलांना. आणि ही पोयम आपण आता अभ्यासलेली आहे. आता आपण पुढच्या स्टेप कडे वळूया. पोयमचे मिनिंग अभ्यासूया. बघा मराठीमध्ये, कोकिळा कोकिळा तू काय करते. सांगितलंय एप्रिल मध्ये मी माझी चोच उघडते. मे मध्ये मी दिवसभर गाणं गाते. आणि जून मध्ये मी माझा सूर बदलते म्हणजे ट्यून बदलते तिची. जुलै मध्ये मी दूर दूर उडून जाते.
ती खूप दूर जाते. ऑगस्ट मध्ये मी जाणारच. काय म्हणते मी? ऑगस्ट महिन्यात काय आहे? मी जाणार म्हणजे जाणारच. अशा तिच्या 5ही महिन्याच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला इथे इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन्ही याच्यात आपल्याला दिलेली आहेत. आता मुलांना आपण वर्ड मिनिंग कडे जाऊया. वर्ड मिनिंग म्हणजेच काय? शब्दांचे अर्थ. जे आपल्या पोएम मध्ये काय दिलेले आहेत, काही शब्द आलेले आहेत, तर त्याचे आपण अर्थ बघूया, म्हणजे त्याचा अर्थ जाणून घेऊया. तर बघूया मुलांना, पहिला कुठला शब्द आहे? बिल. बिल म्हणजे मुलांना चोच. BILL. बिल म्हणजेच काय? चोच. त्याला बिग सुद्धा म्हणतो आपण. आता बघा दुसरी स्पेलिंग काय आहे? ओपन. OPEN. ओपन म्हणजे काय मुलांना? उघडणे. उघडणे, उघडणे, ओपन करणे. आता ही काय करत होती? एप्रिल महिन्यात तिची चोच ओपन करत होती ना, टू ओपन माय बिल. तर ओपन म्हणजे उघडणे. SING. सिंग म्हणजे काय मुलांना? सिंग म्हणजेच गाणं, गाणे. सिंग म्हणजेच गाणे. CHANG. चेंज म्हणजे बदलणे. चेंज म्हणजेच काय? बदलणे. फ्लाय. उडणे किंवा उडून जाणे. FLY. फ्लाय म्हणजे उडून जाणे. आणि अवे म्हणजे काय? म्हणजे मुलांना दूर किंवा लांब. खूप दूर उडून जाणे, खूप लांब उडून जाणे. चला पुन्हा एकदा वाचूया बघा. BILL. बिल म्हणजेच काय? चोच. OPEN. ओपन म्हणजे काय? उघड, उघडणे, ओपन करणे. सिंग म्हणजेच काय मुलांना? गाणे. आणि चेंज म्हणजेच काय? बदलणे. FLY. फ्लाय म्हणजे काय मुलांना? उडणे. आणि AWAY. अवे म्हणजे काय? दूर जाणे, लांब जाणे. अशा प्रकारे मुलांना आपण कविता पण समजून घेतली आहे आणि तिचे जे कठीण शब्द होते त्याचा अर्थ पण आपण अभ्यासलेला आहे. बघा, तर अशा प्रकारे आपण काय केलेली आहे मुलांना? कुक्कू ही जी पोयम अभ्यासलेली आहे. आय होप तुम्हाला समजली असेलच. तुम्ही पुन्हा पुन्हा ती पोयम काय करा? रिसाइट करा, पुन्हा पुन्हा गा आणि त्याचे जे शब्द आहेत ते अभ्यासा.